यानंतरची बातमी आहे कोकणामधील महायुतीमध्ये सुरू असलेल्या शिमग्याची। कोकणामध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप या वादाचा सध्या भडका उडालेला आहे आणि भाजप सध्या कोकणामध्ये पैसे वाटतंय असा मोठा आरोप केलेला होता निलेश राणे यांनी आणि त्यांनी थेट भाजपला चॅलेंज दिलेलं आहे। त्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना शिंगावरती घेतलंय। 2 नंबरवरून डिवचणाऱ्या रवींद्र चव्हाण यांची घमेंड महाराष्ट्र लवकरच उतरवणार असल्याचा इशारा निलेश राणेंनी दिलाय। तर शिवसेना निलेश राणे यांच्या पाठीशी असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं। दरम्यान भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना हा वाद आता राणे कुटुंबापर्यंत पोहोचलाय। निलेश राणे यांना बळीचा बकरा बनवलं जात असल्याचं नितेश राणे यांनी कालच म्हटलं। तर त्यांच्या आरोपांना आता निलेश राणे यांनी उत्तर दिलंय। 3 तारखेला कुणाचा बकरा झाला हे कळेल असा पलटवार निलेश राणे यांनी केलेला आहे। हे भाषण जरा पूर्ण बघण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे। त्यांनी असं म्हटलं, सभागृहात असं म्हटलं की बाबाराव तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं। मी विवाद करत नाही। चला ठीक आहे, हा पण एक बदल चव्हाण साहेबांमध्ये मी बघितला। फडणवीस साहेबांबद्दल तर आदर आहे। हे रोज जे कोडवर्ड मध्ये जे धमकी देत आहेत ना, ते एकदा उघडच देऊन टाका ना। माझं म्हणणं आहे चव्हाण साहेबांना, तुम्ही जे कोडवर्ड मध्ये धमकी देताय ना चव्हाण साहेब, ही घमेंड आहे। मोठमोठ्यांची घमेंड उतरली हो ह्या महाराष्ट्रामध्ये। दरम्यान निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी नेमकी काय भूमिका मांडलेली आहे, स्पष्ट केलेली आहे, बघूयात। अरे असं कसं कोणीच नाही। उदय सामंत स्वतः भेटून आले, आमचे केसरकर गेले आणि शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे। निलेश राणे हे शिवसेनेचे आमदार आहेत। आमदार झाल्यापासून त्या मतदारसंघातल्या विकास कामांसाठी त्यांनी प्रचंड काम केलंय। त्यामुळे जी काय वस्तुस्थिती काय आता घडलेली आहे, मी आज जाणार आहे त्यांच्याकडे, मी त्यांच्याकडून जाणून घेऊन त्याच्यावर मी बोलतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।